ओके, आज आपण बघणार आहोत खालील क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण याची एक्सरसाइज पण बघू. यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये सोल्युशन्स. हे बघा, इफ हे एक्सप्लेन करूयात आणि त्यानंतर आपल्या एक्सरसाइजवर जाऊयात. ओके, तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे इफ 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0, find the values of sec theta and cos theta. असं असेल, cos theta आणि sec theta ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, 5 sin theta minus cos theta is equal to 0. आपण cos theta ला इकडे नेला 12 तेला, तो काय होईल, तो प्लसमध्ये जाईल आणि राहिलेला इकडे काय sin theta आणि cos theta हा दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे इकडे आल्यानंतर तो डिवाइडमध्ये होईल आणि त्यामुळे काय आला tan theta इज इक्वल टू 12/5. वी हॅव, म्हणजे आपल्याला हे माहीत आहे 1 प्लस tan theta स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस मग tan स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण टाकलेली आहे. tan cos theta इज इक्वल टू 1 प्लस 12 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर अपॉन 5 म्हणजे किती आलं 144/225 आणि आपण 25ला आपण इकडे ठिकाणी हॉल केलं आणि हा प्लसमध्ये गेला, त्यामुळे 25 प्लस 144. तर हातं किती सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 169/25 आणि सेक थीटा म्हणजेच 13/5. सेक थीटा म्हणजे 13/5. ते हा वेगळ्या याच्यामध्ये करता येतो, हा असाही करता येतो आणि त्याचबरोबर खूप काही वेगळं जरी झालं, जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला टॅनची व्हॅल्यू मिळाली तर असा आपण ट्रायंगल बनवून टॅनच्या संबंधातला पण आपण इथून काढू शकतो. ओके, इथं क्लिअर. म्हणजेच काय, टॅन म्हणजे काय येतं ह्या ठिकाणी बघा, हा असाही बनू शकतो. ओके, इथे PQR थीटा असेल. ओके, टॅन थीटा साइड अपोजिट्स अपॉन साइड ॲडजेसेंट्स थीटा. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण बघायला गेलं थीटाच्या अपोजिट साईड्स म्हणजे याच्या अपोजिट्स ही 15 आहे, ॲडजेसेंट्स ही 12 आहे आणि ही किती आहे 5 आहे. मग त्यानंतर पायथागोरसचा आपण यूज केला तर ही निघते 30. मग 30 निघाल्यानंतर आपल्याला काय विचारलं सेक थीटा. ओके, काय विचारलं सेक थीटा. मग सेक थीटा काय येतो हायपोटेनस अपॉन ॲडजेसेंट. सेक थीटा काय येतो हायपोटेनस अपॉन ॲडजेसेंट्स. असाही बनतो किंवा अशा प्रकारे पण आपल्याला काढता येतं. दोन्ही प्रकारे काढता येतं. उत्तर खाली शोधणं आहे आपल्याला सेक थीटा. सेम वे सेक थीटा निघाल्यानंतर कॉसेक थीटाही आपल्याला काढता येतं. ओके, कॉसेक थीटाही आपल्याला काढता येतं. म्हणजे आपले आयडेंटिटीज पण त्यांनी जर स्पेशली यूज द आयडेंटिटीज असं विचारला तर मग त्यावेळेस आयडेंटिटीचा वापर करूनच तो काढायचा. जन क्लिअर. ओके, आता हे होते सोल्युशन्सवाले क्वेश्चन्स. त्यानंतर आपण याच्यावरती येऊयात. कोणत्या क्वेश्चन्सकडे, प्रॅक्टिस सेट नंबर 6.1. ओके, प्रॅक्टिस 6.1. प्रॅक्टिस 6.1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे साइन थीटा. ओके, काय दिलेलं आहे साइन थीटा इज इक्वल टू 7/25. 7/25 असेल तर कॉस थीटा आपल्याला आणि टॅन थीटा आपल्याला काढायचं आहे. किती काढायचं आहे, टॅन थीटा आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. तर आता इथे मी ना डायग्राम आपल्याला डमी डायग्राम बनवून घेतो जेणेकरून तुम्हाला काढण्यासाठी सोपं होईल. बरोबर आहे. त्यानंतर बस साइन थीटा समजा आपण इथे आपण काढलं थीटा, इथे PQR असं केलं. त्यानंतर आपल्याला बघायला गेलं साइन थीटा साइड अपोजिट्स अपॉन. ओके, साइन थीटा साइड अपोजिट्स अपॉन हायपोटेनस साइड अपोजिट थीटा. बरोबर आहे.
म्हणजे याचा अर्थ थिटाच्या अपोजिट साईड कोणती आहे 7 ही आहे आणि हायपो आपला किती आहे 25 आहे. तर हायपो आपला 25 तर आपल्याला आर क्यू काढायचा आहे. पहिलं तर आपण आर क्यू काढू घ्या. मग आर क्यू इज इक्वल टू युजिंग द पायथागोरस थेरम आर क्यू इज इक्वल टू पी आर स्क्वेअर मायनस पी क्यू स्क्वेअर मायनस पी क्यू स्क्वेअर. पी आर स्क्वेअर किती 25चा स्क्वेअर मायनस पी क्यू 7चा स्क्वेअर म्हणजे किती येतं 625 मायनस 49 ओके. मग 625 म्हणजे राहतात किती 625 मायनस 49 ओके मायनस 49 म्हणजे किती येतं इज इक्वल टू 576 आणि हे आर क्यू स्क्वेअर आर क्यू स्क्वेअर म्हणजे आर इज इक्वल टू त्याला अंडररूटमध्ये घेतलं म्हणजे याचा अर्थ झाला तो 24चा स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ झाला आर क्यू किती झाला आपल्याकडे 24 स्क्वेअर झाला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सगळ्याच बाजू मिळाल्या. आर क्यू मिळालेली आहे, हे मिळालेली आहे आणि हे मिळालेली आहे बरोबर आहे. आणि साइन थिटा इज गिवन दॅट हे आपल्याकडे गिवन होतं. आता इथून आपल्याला पुढे काय सॉल्व करायचं सेकंड इयरला मी इथून थोडंसं क्लोज करून घेतो. आता इथे काय करायचं आपल्याला इथपर्यंत झाल्यानंतर यायचं कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन हायपो आता याची ॲडजेसंट कोणती आहे आर क्यू अपॉन हायपो पी आर इज इक्वल टू 24 अपॉन 25. आता 24 अपॉन 25 बराबर आहे. तर सेम वे टॅन थिटा काय आपल्याकडे अपोजिट्स साइड अपोजिट्स अपॉन साइड ॲडजेसंट्स. तर साइड अपोजिट कोणती आहे 7 ॲडजेसंट कोणती आहे 24 सो दॅट इज 7/24. तर कॉस थिटाची व्हॅल्यू आणि टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे समजली असावी. इजन क्लिअर. तशाच प्रकारची तुम्हाला इथे काय करता येते टॅन थिटाची बघा इथं सेक थिटाची काढता येते आणि कॉस थिटाची काढता येते. इजन क्लिअर समजलं. आता आपण हाच क्वेश्चन नंबर सेकंडकडे बघूया. पहिला क्वेश्चन समजला ओके. हा सेकंड क्वेश्चन्सकडे सेकंड क्वेश्चन सेम त्यासाठी मी इथे डमी डायग्राम काढून घेतो. या ठिकाणी बघा डमी डायग्राम काढली या ठिकाणी आहे इथेच तेच ABC आणि थिटा आपण या ठिकाणी समजूयात बरोबर आहे. आता टॅन थिटा म्हणजे काय साइड अपोजिट अपॉन साइड ॲडजेसंट्स टॅन थिटा साइड अपोजिट्स अपॉन साइड ॲडजेसंट्स. हे काय टॅन थिटा आता टॅन थिटा इज इक्वल टू साइड अपोजिट अपॉन साइड ॲडजेसंट्स म्हणजेच आता साइड अपोजिट याची अपोजिट कोणती आहे ही म्हणजे इथं किती दिलेलं आहे आपल्याला BC आणि ॲडजेसंट AB म्हणजे याचा अर्थ काय होतो इज गिवन दॅट 3/4 म्हणजे BC 3 आणि AB 4. आता असं असेल तर आपल्याला AC याने काय काढायचा हायपोटेन्यूस काढायचा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असा बनून जातो. त्यामुळे काय येतं 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 16 प्लस 9 इज इक्वल टू 25 म्हणजे याचा अंडररूट काढलं तर 5 म्हणजे AC किती आला हा 5 बनला. AC किती आला हा 5 बनला. मग AC 5 बनला तर कॉस आपल्याला कॉस काढायचा आहे. ओके आपल्याला काय काढायचं आहे कॉस काढायचं आहे. तर कॉस काय तो साइड ॲडजेसंट कॉस काय साइड ह्या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं तर कॉस काढायचं आहे. कॉस थिटा साइड ॲडजेसंट अपॉन हायपो आता साइड ॲडजेसंट कोणती आहे थिटाची किती आहे बराबर AB
आणि हायपो किती आहे AC, म्हणजे किती आला 4/5, म्हणजे उत्तर किती निघालं 4/5. आणि सेक थिटा म्हणजेच काय हे माहीत आहे, सेक थिटा हा कॉस थिटाच्या उलट असतो, म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन AB, म्हणजेच किती 5/4. किती आलं 5/4. तर अशा या सिंपल ट्रिक्सने क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपला सॉल्व झाला. तशाच प्रकारे आपल्याला कॉट थिटा, तर कॉट थिटा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा, म्हणजे बघा सेम पहिला दुसरा आणि तिसरा, त्यामुळे पहिला दुसरा मी 2 क्वेश्चन सॉल्व केले, तिसरा क्वेश्चन तुम्हाला घरी प्रॅक्टिसला करायचा आहे, क्वेश्चन नंबर 3. इजन क्लिअर. आता वळूयात आपल्या क्वेश्चन्स नंबर 4 कडे. हे क्वेश्चन्स मी थोडंसं क्लिअर करून घेतो. ओके, क्वेश्चन्स 4 मध्ये काय दिला की 5 सेक थिटा प्लस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा कॉस थिटा अँड साइन थिटा काढायच्या. सिमिलरली मग इथे बघा, इथे आपल्याला गिवन दिलेलं आहे. काय सोल्युशनमध्ये गिवन काय दिलं आहे बघा, 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं 5 सेक थिटा इज इक्वल टू, त्याला इकडे आणलं 12 कोसेक थिटा राईट. आता आपण काय करूयात मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे याला इकडे आणलं, म्हणजे किती आलं 5/12 इज इक्वल टू कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. इजन क्लिअर. लक्षात, म्हणजे आपल्याला पहिली प्रॉपर्टीज तर ही मिळाली कोसेक थिटा अपॉन सेक थिटा, बरोबर आहे. आता कोसेक थिटा अपॉन सेक थिटा आपल्याला अशी व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, सेक थिटा काढायला. काय सांगितलं, सेक थिटा काढायला. ओके, म्हणजे आता सेक थिटा आपण हे बघा चेक करूयात. ओके, आता आपण काय केलं हेच माहिती आहे. मग इथून काय केलं, यानंतर आलं एवढं आपल्याला आयडेंटिटीज मिळाली. आता 5/12 अपॉन 12 इज इक्वल टू सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा आणि 1/cosec म्हणजे, एक मिनिट या ठिकाणी बघा, सॉरी, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं होतं की 5 सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉसेक थिटा. आता आपण सेक थिटाला असं लिहूयात की 5 सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा आणि इथे किती आहे 12 कॉमन काढलं 1/sin थिटा. पण क्लिअर, म्हणजे याचा अर्थ इकडे आपण आणलं त्याला तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे बघा, आता ह्या ठिकाणी काहीच नाही केलं, ह्या ठिकाणी सेक थिटाला आपण काय टाकलं 1/cos थिटा आणि कॉसेक थिटाला आपण काय केलं 1/sin थिटा. काय टाकलं 1/sin थिटा. हे फक्त 5ला 5 असाच, फक्त याला लिहिण्याची पद्धत वेगळी. म्हणून काय केलं, हा इकडे इंटूमध्ये आहे, इकडे आला आणि तो रेसिप्रोकलमध्ये होता, म्हणून हा डायरेक्टली तिकडे बघा. म्हणजे जर आपण एक जर असं बघायला गेलं, त्यामुळे ना साइन थीटा एंड कॉस थीटा यहाँ पर कितना बना 12/5 बना, बराबर. तो फिर इसलिए tan थीटा का मतलब क्या हुआ, क्योंकि साइन थीटा अपन कॉस थीटा मतलब tan थीटा,
सो दैट tan थीटा ओके इज इक्वल टू 12/5 अभी यहाँ पर tan थीटा इज इक्वल टू 12/5 अभी सेक थीटा अभी यहाँ पर निकालना है सेक थीटा अभी सेक थीटा आता इथे आपण काढायचं सेक थीटा आपल्याला कॉस्ट काय मिळाला tan थीटा मिळाला तर सेक थीटा काढण्यासाठी आपल्याकडे आयडेंटिटीज आहे सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा 1 + tan स्क्वेअर थीटा आता मग इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती आहे 12/5 इट्स स्क्वेअर ओके तर किती येतं इज इक्वल टू 1 + 144/25 ओके इथपर्यंत क्लिअर कळलं आता बघा tan थीटा आपल्याला इथे मिळाला म्हणजे sin थीटा आपण cos थीटा इज इक्वल टू 12/5 म्हणजे sin थीटा आपण cos थीटा म्हणजेच किती आला tan थीटा किती आला 12/5 आला आता tan थीटा 12/5 आला पण इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये tan थीटा काढायला सांगितलंच नाही कारण तो का लागतो कशासाठी आपल्याला सेक थीटासाठी आता सेक थीटा म्हणजे आपल्याकडे एक आयडेंटिटीज आहे की सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा बस 1 + tan स्क्वेअर थीटाच्या जागी आपण काय टाकलं 12/5 टाकलं आणि 12/5 स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर आला 144 5चा स्क्वेअर आला 25 म्हणजे किती आला इथे इज इक्वल टू 1 + 144/25 म्हणजे 144 इकडे आपण घेतो 144/25 बरोबर आहे आपण सॉल्व केलं 25 + 144/25 म्हणजे इज इक्वल टू 169/25 म्हणजे आपल्याला सेक थीटा काढायचं असेल त्याचा अंडररूट म्हणजे 13/5 म्हणजे किती आलं 13/5 म्हणजे सेक थीटा किती आला 13/5 सेक थीटा 13/5 असेल तर कॉस थीटा किती ओके द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा आता कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा काय असतो कॉस थीटा हा सेक थीटाच्या अपोजिट म्हणजे 5/13 5/13 किती आला 5/13 इजन क्लिअर आता 5/13 म्हणजे आता पुढे आपल्याला काय काढायचं आहे सेक थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा किती आला 5/13 म्हणजे किती आला 5/13 आता या ठिकाणी नंतर सांगितलं साइन थीटा तर साइन थीटा इज इक्वल टू tan थीटा इंटू कॉस थीटा इट्स युअर आयडेंटिटीज tan थीटा आपल्याकडे किती आहे 12/5 आणि आता जस्ट कॉस थीटा किती आला 5/13 म्हणजेच किती आला डायरेक्ट हा 5 आणि 5 कटून जातो राहतो किती 12/13 म्हणजे साइन थीटा किती बनतो 12/13 साइन थीटा किती बनतो आपल्याकडे 12/13 इजन क्लिअर हे होता क्वेश्चन नंबर 4 आता मी परत एक्सप्लेन करतो क्वेश्चन नंबर 4 कडे बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय झालं आपल्याला इफ 5 सेक थीटा - 12 कॉस सेक थीटा इज इक्वल टू 0 द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा इंटू कॉस थीटा अँड साइन थीटा म्हणजे आपल्याला तिघांची व्हॅल्यू काढायची आहे तर मी पहिले सुरुवातीला आपण सोल्युशनमध्ये काय घेतलं 5 सेक थीटा - 12 थीटा कॉस थीटा म्हणजे आपण इकडे काढलं त्यानंतर या सेक थीटाला मी आपण कसं लिहिलं 1/cos थीटा आणि कॉसेक थीटाला कसं लिहिलं 1/sin थीटा आता 1/sin थीटा आता हे एकमेकांसोबत कसे आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत त्यामुळे आपण इकडे आणलं तर त्याला काय होईल तो डिवाइडमध्ये आला म्हणजे 12/5 डिवाइड त्यामुळे sin/cos थीटा ही आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली पण sin/cos थीटा म्हणजेच किती tan थीटा मग tan थीटा म्हणजे किती 12/5 बरोबर आहे 12/5 आता हे झालं पण आता आपल्याला ना इथे tan थीटा काढायला सांगितला नाही तिथं काढायला सांगितला होता आपला सेक थीटा मग सेक थीटा आपल्याला काढण्यासाठी सेक थीटा काय असेल ओके हे काढण्यासाठी आपल्याकडे आयडेंटिटीज होती कोणती आयडेंटिटी सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा आता सेक स्क्वेअर थीटा 1 + tan स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती येते 12/5 स्क्वेअर म्हणजे टाकली 144/25 म्हणजे 144/25ला आपण अशा प्रकारे सॉल्व केलं तर आपल्याला किती मिळालं 169/25 म्हणजे 169/25 ही जी व्हॅल्यू होती ही व्हॅल्यू होती सेक स्क्वेअर थीटाची
बरोबर आहे. मग त्याचा सगळ्यांचा अंडररूट आपण काढला तर आपल्याला सेक थिटा किती मिळालं 13/5. मग 13/5 मग ही झाली आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू. आपल्याला नंतर विचारला कॉस थिटा. कॉस थिटा काय असतो सेक थिटाच्या उलट असतो म्हणजे 1/सेक थिटा म्हणजेच कॉस थिटा. बरोबर आहे. मग तीच निघली रेसिप्रोकल झाली म्हणजे उलटी झाली 5/13 ही होती कॉस थिटाची व्हॅल्यू. आता कॉस थिटा झालं सेक थिटा निघालं. आता त्यांनी विचारलं साइन थिटा. साइन थिटाची आयडेंटिटीज काय साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. टॅन थिटा इंटू कॉस थिटा. टॅन थिटा आपल्याकडे किती आहे 12/5 इंटू कॉस थिटा किती आहे 5/13 म्हणजे आपण याला केलं आणि ही 5 कट मग राहिली किती 12/13 म्हणजे 12/13 साइन थिटा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व केलेला आहे. इज क्लिअर. ओके. आता नंतरच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 5 बघा. असे क्वेश्चन्स आपल्याला करायचे ना हे क्वेश्चन्स कॉम्प्लिकेटेड नाही तर अशा क्वेश्चनसाठी आपल्याला प्रॅक्टिसची आवश्यकता असते. म्हणजे जर असा एखादा क्वेश्चन आला तर अशा रिगार्डिंग बोर्डामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले आणि आपण या क्वेश्चनची कशा प्रकारे प्रॅक्टिस करून घेतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस आपण जास्त केली तर ह्या चॅप्टरवर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारण्याची त्यांची जास्त शक्यता असते. त्यामुळे ह्या क्वेश्चनला तुम्ही किंवा ह्या चॅप्टरला आपण ऑप्शनमध्ये नाही पकडू शकत. इज अन क्लिअर. ओके. नाव आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितला की टॅन थिटा इज इक्वल टू 1. जर टॅन थिटा आपल्याकडे जर 1 असेल देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा. साइन थिटा प्लस कॉस थिटा अँड देन सेक थिटा पर कोसेक थिटा. बरोबर आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे टॅन थिटा. आता टॅन थिटा इज इक्वल टू 1. द टॅन थिटा इज इक्वल टू 1. इज क्लिअर. टॅन थिटा इज इक्वल टू 1 म्हणजेच काय टॅन थिटा 1 कधी असतो म्हणजे टॅन ज्यावेळेस 45 असतो त्यावेळेस टॅन किती असतो 1 असतो. टॅन किती असतो 1 असतो. म्हणजे याचा अर्थच काय निघाला म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती निघाली 45 निघाली. दॅट्स ऑल. आता थिटाची व्हॅल्यू 45 निघाल्यामुळे हीच व्हॅल्यू सगळ्याच याच्यामध्ये पुट करायची. म्हणजे कशी पुट करणार साइन 45 प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कॉसेक 45. झालं क्लिअर. आता सेम आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज ज्या 45च्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या. बरोबर आहे. काय करायच्यात पुट करण्याच्यात. आता साइन 45ची व्हॅल्यू किती ओके 1/√2 प्लस कॉस 45ची 1/√2 अपॉन सेक 45ची √2 राईट प्लस √2 प्लस √2 ही व्हॅल्यू टाकून दिली. व्हॅल्यू टाकली मग त्यानंतर या व्हॅल्यूला आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं. कसं करणार आता बघा ते √2 आता पहिले आपण इकडे बघू. या ठिकाणी टाकला तर काय करायचं ह्या ठिकाणी √2 आणि √2 म्हणजे बघा आता हे ऑप्शन आलं ना पहिलं आपल्याला वरचा पोर्शन सॉल्व करायचा म्हणजे √2 इंटू 1 √2 म्हणजे बघा वरच्या पोर्शनमध्ये √2 प्लस √2 आणि अपॉन नाही इथे एक सॉरी कारण ह्या ठिकाणी बघायचं ह्या दोघांचा पण बेस काय सारखा आहे. तो दोघांचा बेस सारखा असल्यानंतर काय होतं वरच्या अंशाची बेरीज होते. ओके. न्यूमरेटरची काय होते बेरीज होते 1 + 1 2 मग किती येतं इथं वरती येते किती येतं 2 अपॉन √2 आणि इथे येतं √2. समजलं. कारण असं का आलं कारण दोघांचा बेस सारखा आणि दोघांचा बेस सारखा असल्यानंतर अंशाची बेरीज होते. मग √2 आणि √2 किती येतं 2 √2 प्लस तिचे येते 2 √2 मग 2 √2 म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय होतो हा आणि ह्याच्यातला एक कटून जातो म्हणजे उरतो किती इथे 2 आणि बघा हा 2 कटला हा 2 कटला राहिला किती √2 आणि 2 √2 बरोबर आहे 2 √2 म्हणजे ज्यावेळेस हा 2 असतो ना 2 √2
अपॉन 2 अंडर रूट 2 अपॉन 2 अंडर रूट 2. आता इकडे बघा, तर थोडक्यात तुम्हाला कन्फ्युजन होईल. आपण थोडं कन्फ्युजन परत मी इथं एक्सप्लेन करतो. बघा काय येते, हे इथपण समजलं 2 अंडर रूट 2 जन क्लिअर, अपॉन अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 2 अंडर रूट 2. जर ह्या पोर्शनला आपण थोडासा सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये बघूयात. म्हणजे याचा असं झाला असा 2 अंडर रूट 2 ही डिवाइड, बरोबर आहे. किती याला 2 अंडर रूट 2 असं डिवाइड आहे. म्हणजे याच्या खाली काही नाही, म्हणजे याच्या खाली 1 आपण टाकूया. काय तर रेसिप्रिकल 2 अंडर रूट 2 इंटू 1/2 अंडर रूट 2, बरोबर आहे. तर काय होतं, मल्टिप्लिकेशन 2 आणि 2 आणि अंडर रूट 2 इंटू किती आलं 2, किती आलं 2. म्हणजे अंडर रूट 2 आणि 2 अंडर रूट 2ला केलं तर उत्तर किती येतं, अंडर रूट निघून जातं, 2ला 2 तसाच आणि याचं बनतं 2, म्हणजे 2/4. मग 2/4 म्हणजे किती आला, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 म्हणजे 1/2. तर याचं उत्तर किती आलं 1/2. किती आलं उत्तर 1/2. म्हणजे या पूर्ण पोर्शनचं उत्तर किती आलं 1/2. समजलं, इजन क्लिअर. तर बघा मी परत थोडक्यात एक्सप्लेन करतो. इथे काय विचारलं आपल्याला, टॅन थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे आपण सुरुवातीला थीटाची व्हॅल्यू काढली. ज्यावेळेस टॅन थीटा म्हणजे थीटा ज्यावेळेस 45 असेल त्यावेळेस टॅन 1 येतो. म्हणजे आपल्याला सगळ्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू मिळाली. थीटा सगळ्या ठिकाणी 45 टाकला. मग 45 टाकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जी व्हॅल्यू होती ती पुट केली. जसं की साईन 45ला 1 अंडर रूट 2 प्लस 1 अंडर रूट 2 आणि त्यानंतर सेक 45ला अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2. म्हणजे ज्यावेळेस सॉल्व केलं ते आता मी जस्ट तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन समजला असावा. जन क्लिअर. क्वेश्चन नंबर 4 ओके, ठीक आहे. तर हे होते काही IMP क्वेश्चन्स याच्यामध्ये जे की मी बघितले होते. याच्यामधले हे एवढे जो क्वेश्चन्स मी जनरली 5पर्यंत क्वेश्चन घेतले. ह्या क्वेश्चनमध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स होते. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि हेच 5 क्वेश्चन्स तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायचे. ओके, ज्यावेळेस जिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तिथपर्यंत तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल, हार्ड वाटेल. ओके, तर ह्या 5 क्वेश्चन्सची आपल्या याच्यावरती तुम्हाला टेस्ट पण होईल. टेस्ट पण तुम्हाला ती सॉल्व करायची आणि काय डाऊट असेल ते तुम्हाला विचारायचं. इजन क्लिअर. तर हे होतं प्रॅक्टिस सेट 6.1 मधील टोटल 5 क्वेश्चन्स. आणि याच्यामध्ये जे क्वेश्चन्स राहिले आयडेंटिटीजवरती, ते आयडेंटिटीजचे रिगार्डिंग क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, काय डाऊट असेल तर आपण त्यानंतर ॲप्लिकेशनच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन बघणार आहोत जे की वर्ड प्रॉब्लेम असतील. ओके, मग त्यानंतर हा चॅप्टर आपल्याला प्रॉपरली समजून जाईल. त्यानंतर हे जे मी ॲनालिसिस केलं होतं हे क्वेश्चन्स बोर्डामधले क्वेश्चन होते आणि बोर्डामध्ये ते क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात. त्यानुसार हे क्वेश्चनची लिस्ट बनवून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके.